त्यातलं सुरक्षा लागते, यांना कॉन्वॉय लागतो. जो शिवसैनिक असतो तो एकटा बिनधास्त फिरतो, तो घरात वाघ असतो असं. सुषमाताई, या खासदारांनी याच्या आधी सुद्धा सारखं म्हटलं होतं की ठाकरे गटातल्या संवादाचा अभाव, मातोश्रीवर पोहोचता येत नाही, संवाद होत नाही आणि मतदारसंघासाठी निधी मिळत नाही, या कारणांमुळे आम्ही शिवसेनेत जात आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. हे काहीही कारण असू दे, निधीचं कारण असू दे, संवादाचा अभाव असू दे, योग्य तो मानपान मिळत नाही हे कारण असू दे, किंवा अजून काही कुठलेही एन नंबर ऑफ हे कुठलंही कारण असेल, तर या सगळ्या कारणांच्या संबंधाने महाराष्ट्रात थांबून ठामपणे महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेऊन का जाहीर करू शकला नाहीत तुम्ही? याचा अर्थ तुमच्याकडे ते गट्स नाही, याचा अर्थ तुमच्याकडे ती हिंमत, ती ताकद नाहीये. तुम्ही ते करू शकत नाही. तुम्हाला लपून छपून सगळी ही कॉन्स्पिरन्सी करावी लागली, यातच सगळं आलं. सुषमाताई, तुम्ही म्हणता त्या पद्धतीने या खासदारांना इतका प्रवास करावा लागला आणि त्यानंतर ते मुंबईत आलेले आहेत, त्यांच्यावर कोणता दबाव होता असं वाटतं का? स्वार्थाचा दबाव, दुसरं काय? स्वार्थ नडतो माणसाला, प्रत्येकाचा एक स्वार्थ असतो. कारण वागचोरे सारखा माणूस जो दर वेळेला सगळ्यांना हुलकावणं देत राहतो, तर या माणसावर काय दबाव असणार आहे? या वयातही स्वार्थ पछाडलेला आहे. ही सगळी स्वार्थी आहेत. संजय दिना असेल किंवा हे सगळी लोक स्वार्थी माणसं आहेत. खरं तर सुषमाताई, तुमच्या चिन्हावर, ठाकरे नावावर हे सगळे खासदार निवडून आले आणि त्यानंतर आता ते शिवसेनेमध्ये जात आहेत. कारण काही असो, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात, त्यामुळे आता ठाकरेंनी त्यांच्या कार्यपद्धतीत काही बदल केला पाहिजे असं वाटतं का? की अशा पद्धतीने आमदार सोडून जाणं, खासदार सोडून जाणं पक्षाला किती फटका बसतो? आमच्याकडे काय कार्यपद्धतीत बदल करायचे किंवा नाही करायचे, किंवा काय कुठल्या पद्धतीने काम करायचं, हा आमच्या अगदीच पक्षांतर्गत असणारा विषय आहे. याची वाच्यता आम्ही पक्षाच्या बाहेर का करावी आणि त्याची अपेक्षा तरी तुम्ही काय करावी? हा पक्षांतर्गत विषय आहे. जे पक्षात राहिलेले आहे, जे पक्षासोबत आहेत, संघर्ष करत आहेत, त्यांना तो अधिकारही आहे बोलायचा. 8 दिवस लपून छपून बाहेर राहणाऱ्यांनी, अशा कुठल्याही उंदरांनी बाहेरून शहाणपण सांगायची गरजच नाही ना. जे पक्षांतर्गत आहे ते सुचवतील बदल, किंवा कदाचित ते म्हणतील की आहे हे चांगलं आहे, चला या पद्धतीनेच काम करूया. जे काही बदल करायचे किंवा नाही करायचे, अंतर्गत रचना जी असते, माझ्या घरामध्ये पडदे कुठे असावे, डायनिंग कुठे असावं, लिव्हिंग कुठे असावं, हे घरातले सदस्य ठरवतात. शेजारी किंवा बाहेर येणारे लोक नाहीत ठरवत. त्यामुळे आमच्या पक्षांतर्गतचे लोक ठरवतील त्याला. खरं तर या खासदारांना काही ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांचं समर्थन पाहायला मिळालं. काही कार्यकर्त्यांनी विरोध केला की त्यांनी ठाकरेंचा पक्ष अशा पद्धतीने सोडायला नको हवा होता. त्यामुळे या सगळ्या खासदारांचं पुढचं राजकीय भवितव्य काय असू शकतं असं वाटतं? हे समर्थन वगैरे मला नाही वाटत. कारण काय आहे, हे सगळं पॅम्पर्ड केलेले आणि प्री प्लॅन ज्या लोकांना 2-4 कॉन्ट्रॅक्टची अपेक्षा असते, टेंडरची अपेक्षा असते, असे काही लोक ठरवून पूर्वनियोजित पद्धतीने समोर आणले जातात आणि त्यांचे फुटेज दाखवले जातात. हे समर्थनात वगैरे लोक नसतात. गेल्या 8 दिवसामध्ये ज्या पद्धतीने शिव्यांची लाखोली वाहिली जाते, त्यावरून यांचा काय सन्मान आहे तो कळतोय. आणि जर लोकांचं समर्थन असेल या सगळ्या मंडळींना, तर मग यांना वाय+ सुरक्षा कोणापासून लपण्यासाठी घ्यावी लागते? लोकांचं समर्थन असेल तर आतापर्यंत लोकच यांची रखवाली करत होते, इथून पुढे लोकांनी केली असती ना. ज्या अर्थी तुम्हाला वाय+ सुरक्षा घ्यावी लागते, त्या अर्थी तुम्ही घाबरलेले आहात. लोकांचं समर्थन नाही, हे स्पष्ट आहे. नक्की सुषमाताई, त्यामुळे आता पक्षप्रवेशाच्या आधी हे सगळे खासदार काय भूमिका मांडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आता हे बंडखोर खासदार मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये वायबी सेंटरमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल आणि त्याच्या आधी बंडखोर खासदार आपली भूमिका मांडणार आहेत, पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामध्ये हे सगळे खासदार नेमकं काय बोलतात, काय आपली भूमिका मांडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे.